मित्रांनो 500 जागांसाठी असिस्टंट या पदाची गव्हर्नमेंट भरती निघाली आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकताय। द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड, जी की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या अंतर्गत येते आणि यांच्यातर्फे भरती निघाली आणि खासियत याची असणार आहे, जसं की तुम्ही ते बघू शकताय, ज्या राज्यातनं तुम्ही अप्लाय करताय त्या राज्यातली भाषा तुम्हाला आली पाहिजे। मग तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर इथे बघा मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे, कारण की इथे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होते आणि सगळ्यात जास्त जागा मराठी भाषेसाठी महाराष्ट्रासाठी आहे। 105 जागा महाराष्ट्रासाठी असणार आहे। त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या कोण कोण अप्लाय करू शकताय, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, सगळं तुम्हाला सांगतोय। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब प्लस 40,000 सॅलरी असा एखादा जॉब तुम्ही बघताय तर नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। जसं की मी तुम्हाला सांगितलं 500 जागांसाठी भरती आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त 105 जागा आहे आणि तुम्ही ते कास्टनुसार सुद्धा बघू शकताय। मग त्यानुसार तुम्ही बघू शकताय कोणाला किती जागा आणि तसं तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। ओके, आता इथे बघू शकताय तुम्ही फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। 17 तारखेपासूनच फॉर्म भरणं सुरू झालं होतं। आता कधीपर्यंत आपण भरू शकतोय तर 1 जानेवारीपर्यंत भरू शकतोय। त्यामुळे 2 दिवस तुमच्या हातात आहे। फॉर्म लवकरात लवकर तुम्हाला भरून घ्यायचा आहे। तुमची जी एग्जाम आहे ती मार्च मध्ये होणार आहे आणि प्रिलिमिनरी एग्जाम तुमची होणार आहे जानेवारीच्या शेवटी। ओके, त्यामुळे अजूनही 1 महिना तुमच्या हातात आहे अभ्यास करायला आणि एकदम सोपा एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे फक्त आणि फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। जसं की तुम्ही बघू शकताय, तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे। त्यानंतर वय तुम्ही बघू शकताय, तुमचं वय 21 ते 30 आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट दिली आहे। जसं की SC ST 5 वर्ष म्हणजे 30 आणि 5 35 वय आहे, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर 30 आणि 3 33 OBC साठी 33 वय अप्लाय करू शकताय। PWBD कॅन्डिडेट आहात, तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे। तुम्ही डिवोर्स वुमन वगैरे असाल तर तुम्ही पण इथे बघू शकताय, तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे, तर याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकताय। आता एज्युकेशन काय पाहिजे तर 1/12/2024 रोजी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं पाहिजे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। एनी डिसिप्लिन म्हणजे सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट झालंय, कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालंय तुम्ही ते अप्लाय करू शकता। आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की नॉलेज ऑफ रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज, ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय, मग महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता तुम्हाला आली पाहिजे। त्यामुळे जे मराठी भाषिक लोक आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। 105 जागा भरपूर जागा आहे, त्यातल्या त्यात सॅलरी पण चांगली आहे, तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग पण होते। SC ST OBC कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकताय। सिलेक्शन प्रोसेस अगदी भारी आहे, कुठलाही इंटरव्ह्यू तुमचा होणार नाही आहे। जस्ट तुम्ही ते बघू शकताय तुमची प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम होणार आहे, इंटरव्ह्यू नाही आहे। यानंतर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुमचं सिलेक्शन होतं, कारण की लँग्वेज टेस्ट इथे होणार आहे, त्यामुळे इथे कुठलाही इंटरव्ह्यू नसणार आहे। प्रायमरी जी एक्झाम आहे ती कशा प्रकारे असणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे, जसं की 100 प्रश्न 100 मार्कासाठी 60 मिनिटं मिळणार आहे। इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकताय। त्यानंतर तुमची मेन एक्झाम होणार आहे, ती पण ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, 250 मार्कांसाठी असणार आहे, 2 तास तुम्हाला मिळणार आहे। जसं की ते बघू शकताय कुठले कुठले टॉपिक आहेत तुम्हाला पाहिजे त्याचं सिलेबस क्वेश्चन पेपर मी टॅग करून देईल, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथूनही तुम्ही अभ्यास सुरू करू शकताय। ओके, 250 मार्कासाठी 2 तास तुम्हाला मिळत आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पॅनल्टी फॉर रॉंग आन्सर, यस यांनी बघा इथे कुठंच दिलं नाही आहे पण खाली दिलं आहे, त्यामुळे अनेक जणांचा गोंधळ होऊ शकतो। आणि बोथसाठी आहे बरं का, प्रिलिमिनरी आणि मेन दोघांसाठी यांनी काय ठेवलंय, रॉंग आन्सरची पेनल्टी ठेवलेली आहे। त्यामुळे चुकीचं उत्तर द्याल तर तुमची निगेटिव्ह मार्किंग होईल, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, एवढंच एक अवघड आहे, बाकी PDF सगळी चांगली आहे, भरती चांगली आहे, जॉब चांगला आहे, महत्त्वाचं म्हणजे सॅलरी पण चांगली आहे आणि अप्लाय करणं पण सोपं आहे। सगळी माहिती PDF मध्ये दिली आहे। एक्झाम सेंटर जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही ते बघू शकताय, महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आहे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, नागपूर, नांदेड,
नाशिक, पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणी एक्झाम सेंटर्स असणार आहे आणि मेन एक्झाम तुमची मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MM रिजन आणि पुणे या ठिकाणी असणार आहे. ओके, त्यानंतर तुम्ही बाकीच्या ठिकाणाहून अप्लाय करत असाल तर तिथे पण आहे. आता फी किती आहे तर SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 100 रुपये आणि बाकीच्यांसाठी इथे 850 रुपये फी ठेवलेली आहे. ओके, आता अप्लाय कसं करायचं तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यावरून तुम्ही इझिली फॉर्म भरू शकताय आणि फॉर्म भरणं अगदी सोपं आहे. सगळी माहिती दिली आहे. फोटोग्राफची साईज काय पाहिजे, किती पाहिजे, त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं, सगळी माहिती तुम्हाला PDF मध्ये दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅलरी किती असणार ते तुम्ही ते बघू शकताय. 45,000 रुपयांपर्यंत तुम्हाला सॅलरी जाते आणि इन हँड जर तुम्ही बघितलं तर अप्रॉक्सिमेटली 40,000 रुपयाची सॅलरी तुम्हाला इथे मिळते इन अ मेट्रो सिटी. ओके, त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. ही अप्लाय करायची लिंक आहे जस्ट तुम्हाला IBPS.online ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. या वेबसाईटवर यायचं, इथे सगळी माहिती दिसून जाईल. ऑलरेडी अकाउंट असेल तर तुमचे डिटेल्स टाकून लॉग इन करा, नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्हाला इथे हा फॉर्म भरायचा आहे. तर चांगली भरती आहे, जास्तीत जास्त शेअर करा. कमी दिवस आहे, लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.